40 दिवसांच्या युद्धानं इराणला आर्थिक आघाडीवरती जबर धक्का दिलेला आहे आणि ही जखम भरून काढायला इराणला किमान 12 वर्ष लागू शकतात। अशा परिस्थितीमध्ये जर उत्पन्नाचे स्रोत बंद झाले तर अमेरिकेनं आता याच सगळ्याची तयारी सुरू केली आहे। एकीकडे चर्चेचा डाव टाकत असताना इराणची आर्थिक नाकेबंदी करणारी मोहीम आता अमेरिकेनं हाती घेतली आहे। इराणसाठी ट्रम्प आता कोणता नवीन प्लॅन घेऊन आलेले आहेत बघूया। राजधानी तेहरानसह अनेक शहरांची चाळण, सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींसह राजकीय आणि लष्करी नेतृत्व ठार, वारंवार धमक्या आणि राज्यकर्त्यांचं आणि नेत्यांचं मनोबल तोडण्याचा प्रयत्न। एवढं सगळं करूनही इराण नमला नाही आणि अमेरिका इस्रायलच्या गर्वाचं घर खाली आलं। ऑपरेशन रोअरिंग टायगर आणि ऑपरेशन एपिक फ्युरीच्या या सपशेल अपयशानंतर अमेरिकेनं आता नवं ट्रम्प कार्ड खेळलंय, ऑपरेशन इकॉनॉमिक फ्युरी। इराणच्या आर्थिक केंद्रांवर थेट हल्ला करणारी ही योजना आहे। युद्धानं आधीच मोडकळीला आलेल्या इराणच्या अर्थव्यवस्थेवर आणखी आघात करण्याची खेळी अमेरिका खेळतीये। इराण आणि रशियाकडून तेल खरेदी सवलतीला यापुढे मुदतवाढ दिली जाणार नाहीये। तसंच आखाती देशांना इराणचा सगळा निधी गोठवण्याची सूचनाही करण्यात आली आहे। For over a year, we have had maximum pressure on the Iranians, both on blocking payments into the Iranian state and going after the accounts of the IRGC. One of the what may prove to be fatal mistakes that the Iranians made was bombing their GCC neighbors, and who are now willing to be much more transparent in terms of the funds or do a deeper dive in investigating the funds that are held within their banking systems. So we have pushed out to them the request that we want to freeze more funds of the leadership of the IRGC and any members of Iranian leadership. एकीकडे जीसीसी राष्ट्रांमधली खाती गोठवतानाच इराणला चीनकडून होत असलेला अर्थपुरवठा थांबवण्याचीही रणनीती अमेरिकेनं आखली आहे। China was purchasing more than 90% of their oil, which is about 8% of China's energy needs. We believe this blockade in the Straits, there will be a pause of Chinese buying. इराणचं तेल विकलं जाणार नाही, विकलं गेलंच तर त्याचे पैसे मिळणार नाहीत, अशी तजवीज अमेरिका करते। युद्धात झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी इराणनी होर्मुझवर टोल आकारायचं ठरवलंय। काही कंपन्यांकडून तर इराणनी $20,000 वसूल केल्याची देखील चर्चा आहे। मात्र अमेरिकेने इराणचा अर्थप्राप्तीचा हा मार्ग देखील बंद करायचं ठरवलंय आणि होर्मुझला वेढा दिलाय। अमेरिकेचा हा प्रयत्न यशस्वी झाल्यास इराणला युद्ध लढणं तर दूरच, देश चालवणं देखील अवघड होत जाणार आहे। एकीकडे आर्थिक दबाव वाढत चालला असताना इराण पुढे एक नवं संकट निर्माण झालंय, ते सर्वोच्च नेतृत्वाचं। अयातुल्ला अली खामेनी मारले गेल्यानंतर त्यांचे पुत्र मोज्तबा खामेनी यांना सर्वोच्च नेतेपदी निवडण्यात आलं। मोज्तबा खामेनी ठार झाल्याचे किंवा किमान मृत्यूपंथाला लागल्याचे दावे अमेरिकेकडून केले गेले। इराणनं दरवेळी हे दावे फेटाळले असले तरी मोज्तबा अद्याप एकदाही सार्वजनिकरित्या समोर आलेले नाहीत। एवढे दिवस हल्ले सुरू असल्यामुळे सुरक्षेच्या कारणानं ते भूमिगत झाले असतील असं इराणी जनता गृहीत धरून चालली होती। मात्र आता शस्त्रसंधीला 1.5 आठवडा झाल्यानंतरही मोज्तबा खामेनींचं दर्शन होत नसल्यामुळे संशयाची पाल चुकचुकू लागली आहे। त्यामुळे हा केवळ त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे की अमेरिकेच्या दाव्यानुसार ते खरोखरच गंभीर जखमी आहेत याचं गूढ वाढलंय। एकीकडे अमेरिकेचं ऑपरेशन इकॉनॉमिक फ्युरी आणि खामेनींबद्दल संशयाचं धुकं, 40 दिवसांचे हल्ले छातीवर झेलून ताठ उभा राहिलेला इराण आता या दबावापुढे झुकणार की 7,000 वर्षांची संस्कृती असलेल्या या राष्ट्राची मान अभिमानानं ताठच राहणार, ही येणारा काळच ठरवेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.